म्हणताय मंडळी, तुम्ही सुद्धा तोच तोच लिंबू सरबत पिऊन खूप कंटाळा आला असेल ना? पण आता हे गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी युनिक पिण्याची खूप इच्छा होते. तर त्यासाठी आज मी इथे सर्वात बेस्ट आणि टेस्टी चटपटीत असा आंबट गोड ह्या प्रकारे आपण एक कैरीचा पन्हा बनवूया. तर त्यासाठी मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी इथे 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच. कैरीपण्याच्या मसाल्यासाठी मी इथे 10 ते 12 काळे मिरे घेतले आहेत. 1 चमच मी जिरे घेतले आहेत. 1 चमच बडीशोप घेतलेला आहे. तर आता हे तिन्ही पण मी भाजून घेणार आहे थोडेसे आणि ह्याला मी मिक्सर मध्ये पावडर करणार आहे. इथे थोडेसे पुदिने घेतले आहेत. तर आता आपण सर्वात अगोदर मी कैरी ह्याला मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहेत. आता कैरीचे वरचे भाग मी कट करून घेतलेले आहेत. ह्याला मी आता पाण्यामध्ये टाकून ह्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेणार आहेत. आता मी सर्वात अगोदर बडीशोप टाकून घेते. ह्यात जिरे टाकूया आपण, काळे मिरे टाकूया आणि ह्याला आपण जास्त काळं नाही करायचं आहे. थोडस कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊया खमंग. फक्त 1 मिनिटावरती मी ह्याला भाजून घेणार आहे. आता आपले मसाले चांगले असे खरपूस भाजून झालेले आहेत. त्याला मी काढून घेते. तर बघू शकता आपली कैरी अशी मस्तपैकी शिजवून झालेली आहे. त्याला आता मी काढून घेते. अशा प्रकारे मी अशी कैरी चांगली शिजवलेली आहे. ह्याला आपण वेगळं करून घेऊया. पाण्यातनं काढून घेते. आता ह्याच्यातनं मी साल आणि ह्याच्यातनं कोळी पण वेगळ्या करून घेऊया आपण. तर हे सगळं मी आता ह्याच्यातलं काढून घेते. अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेते आता. आता मी ह्याच्यातनं कैरीचे कोय आणि साल दोन्ही पण वेगळे करून घेतले आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया. सर्वात अगोदर मी इथे कैरीचा पल्स टाकून घेते याच्यामध्ये. आता मी इथे काही पुदिन्याची पानं आणि 2 हिरवी मिरची, 1 आलं घेतलेलं आहे 1 इंच, हे सुद्धा मी ह्याच्यामध्ये परतून घेते. त्याचबरोबर मी इथे आपण भाजलेले आपले बडीशोप, जिरे आणि काळी मिरी आहेत, हे सुद्धा मी ह्याच्यामध्येच परतून घेणार आहे. 1 चमच मीठ घेतला आहे. काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमच. आणि इथे मी साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरच्या ऐवजी ह्याच्यामध्ये गुळ किंवा खडी साखर सुद्धा टाकू शकता. तर आता ह्याला मी चांगलं आता पेस्ट बनवून घेणार आहे याची. बघू शकता आता मी ह्याला मिक्सरला चांगलं असं पेस्ट बनवून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं गाळून घेऊया. अशा प्रकारे मी ह्याचं बारीक पेस्ट केलेलं आहे. ह्याला आता थोडंसं मी गाळून घेते. आता ह्याला मी चांगलं असं गाळून घेतलेलं आहे. तर तुम्ही नेहमी तर लिंबूचं सरबत किंवा कोकमचं सरबत नेहमी आपण पिऊ शकतो, पण ह्याची मजा तर आपल्याला फक्त उन्हाळ्यामध्येच भेटू शकते. तर कैरीचा पन्हा हा एकदम पिण्यासाठी खूप मस्त पण चटपटीत पण असतो आणि आंबट गोड ह्याची चव आहे. तर तुम्ही सुद्धा ह्याला एकदा ट्राय करून बघा. गरमीच्या सीझन मध्ये ह्याची मजा तर खूपच मस्त येते. थंडगार आपण असं सरबत बनवूया ह्याचा. आता हा कैरी पन्हा आपण सर्व करून घेऊया. त्या अगोदर मी इथे ह्याला मी 2 चमच टाकून घेते याच्यामध्ये. ह्याला तुम्ही 1 ते 2 महिने सुद्धा स्टोअर करू शकता पॅक करून फ्रीजर मध्ये. ह्यात आपण थोडेसे आईस क्यूब टाकून घेऊया. जितका मस्त दिसतोय तितकाच एकदम स्वाद आंबट गोड चटपटीत ह्याची चव आहे. थोडंसं गार पाणी टाकलं आहे मी. ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तर मी कैरीचा पन्हा कसा बनवलेला आहे, तुम्हाला पन्हा हा चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.